धोरण राहणार आहे. बरोबर. सर, तुम्ही आता उल्लेख केलात की गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न सुद्धा होणार आहे या धोरणाच्या माध्यमातून. तर मला एक सांगा की या बांबू उद्योग धोरणामुळे शेतकरी, कारागीर आणि उद्योग यांना प्रत्यक्ष नेमका काय लाभ मिळू शकेल? बेनिफिट आपण ज्याला म्हणतो. तुम्हाला काय वाटतं? हा जो बांबू सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये हं. सर्वात महत्वाच्या भूमिका शेतकरी यांचं राहणार आहे. बरोबर. शेतकऱ्यांनी बांबूचं उत्पादन आधुनिक तंत्रज्ञान वापरून ते बांबूची निर्मिती करणार आणि बांबूच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये इतर जे सर्व्हिसेस साठी आपल्याला हार्वेस्टिंग सर्व्हिसेस आहे, आपल्या चांगलं क्वालिटी प्लांटिंग मटेरियल निर्मिती करण्यासाठी टिश्यू कल्चर लॅब्स यांचंही महत्त्व राहणार आहे आणि त्यानंतर उत्पादन झालेल्या रॉ मटेरियल ही शेवटी इंडस्ट्रीजमध्ये ते रूपांतर होणार बरोबर. आणि त्यामधून आपल्या विविध प्रकारच्या जे मटेरियल आहे ते निर्मिती केली जाणार आहे. बरोबर. म्हणजे एकंदर ह्या पूर्ण जेव्हा इकोसिस्टमच्या माध्यमातून जे माननीय पंतप्रधान महोदयांनी डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम हं. हा जो अ, एक ऑब्जेक्टिव्ह देशाच्या समोर ठेवलेला आहे हं. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा हा जो ध्येय आहे आणि याच्यामध्ये हा पूर्ण पॉलिसी एक मोठा पाठबळ देणार आहे. हे अशा प्रकारचं म्हणजे शेतकऱ्यांना या पॉलिसीमधून एक मोठा फायदा होणार आहे. अगदी. आणि त्यासोबतच आपली जे इंडस्ट्रीज आहे, बरोबर. त्यांना एक सस्टेन्ड रॉ मटेरियलची गरज आहे. अगदी. जेणेकरून ते इंडस्ट्री विकसित होऊ शकतं. हं, हं. तर इन ए वे एक 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 आणि दुसऱ्याला ते कॉम्प्लिमेंट करण्यासारखं हा एक प्रयत्न राहणार आहे. अगदी तुम्ही आता कॉम्प्लिमेंट म्हणालात म्हणजे एकमेकांना पूरक असणार आहेत.